सांगतो ना काय हे बाले या टायमाला आमचं मंडळ पुढे जाणार फायनल झालं. काय फालतूगिरी लावली रे तू? आता तुम्ही आम्हाला अडवणार का? तुम्हाला आम्ही मार्केटमध्ये आणू शकतो तर मार्केट मधनं घालवू पण शकतो. लक्षात ठेव, ब्रँड इज ब्रँड, ओनली टायगर. हे बाले तुला नाचायला बोललो, तू ठासायला आला. तुला किंमत दिली तर शिरायला बघतो का आमच्यात? आपली मैत्री बाजूला राहिली. आत्ता बाप्पा मेने चल, तुमचा गाडा बाजूला घ्यायचा, आमचा गाडा पुढे जाणार. ए माझी लाल मैना, हा लईच हॉट दिसते का तू? तुला देऊ चिल्ड बियर. अजिबात राणे नको, तुला सांगतोय. जाऊ द्या ना साहेब, घ्या मिटून. दोन्ही मंडळ माझीच आहे. नाही आता मिसअंडरस्टँडिंग होत असतं, असले छोटे मोठे मॅटर होणारच ना. नाही तुझं पण बरोबरच आहे. उत्सवाला गालबोट लागता कामा नये, परिणाम होतो ना मिरवणुकीवर. असणार ना, आमची पण मिस्टेक असणारच. काय वाल्या, तू एक काम कर, पुढच्या वर्षी ना गणपतीला तू बँकॉकला जा. का? लफडाच नाही होणार ना. काय तुला असं पुढे पण मारलेलं आपल्याला आवडणार नाही. आता इथंच मी गोळ्या घातल्या तर काय मॅटर होईल? मिरवणुकीतून डायरेक्ट तिरडीवर. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. अरे मंगल मूर्ती, अरे गणपती बाप्पा, जय लंबोदर. ओ टायगर भाऊ, लेडगो 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 करून टाकाय सगळं, कळलं का? गणेशोत्सव आहे, अलका टॉकीज चौकात नारळ घ्यायचंय का नाही तुम्हाला? अरे सोडणार का काय? अँग्री यंग मॅन, चल चले बाले. अरे काय टायमिंग चुकवताय? जागा बघून करायचं असतं. लेडगो करा आपण कधी. चला स्वामी ओम. कुठं? बाहेर जाताना विचारू नकोय. कुठं ऑफिसात कामाला आहे का? रोजचा दिवस नवीन म्हणून विचारतीये. सनी तुझ्याशी बोलतीये. कुठं चालला कुठं तू? दुबईला येते का? थोबाड फोडीन. तुला काय वाटलं आम्हाला काय कळत नाही? आपली जागीरदारी उतून नाही चाली याला फुकटचं पोसायला. कॅसेट बंद कर तुझी. आणि फुकट काय फुकट? माझ्याकडे पैसे असेल तर देत नाही का मी? आणि कुणाशी बोलतो तू? सनी शिंदेशी? हा, मार्केटमध्ये येऊन वजन बघ, मग कळल. आणि तुम्हाला जे 4 चौक ओळखतात ना ते माझ्यामुळं. लाजही वाटत नाही, एवढा मोठा घोडा झालाय. 12 वाजता उठायचं, कामानं धंदे यांना. राहायचं चौकात उभं इकडे तिकडे बघत. चहा दे सर. हा देती. हो सनी शिंदे, पैशाचं बघा जरा. जॉब कर म्हणलं तर हटाई होती म्हणतो. कसला धंदा तुझा इस्टेट एजन्सीचा? एकच डील, 50 भागीदार. इथे चौकात 100 फोटो तुझे, तेच कार्यक्रम. याचा बड्डे, त्याचा बड्डे, रक्तदान शिबिर, 50 पेनड्राईव्ह पडले घरात. तुझ्याशी बोलतो, मोबाईल मध्ये नको रमू. आता तरी सुधर. काय फादर, अहो इथं मार्केटमध्ये राहिले एवढे कष्ट घेतो मी, आणि तुमचं काय चाललंय?
अहो 500-600 कार्यकर्ते, 70-80 सल्लागार, 3,500 वर्गणीदार, 200 किलो चांदी, 90 मोदक, 8 मुकुट, उपरणी दुर्वा बेहिशोब, ऑल इन सिल्वर मेड. काय चाललंय तुमचं? एकदम बेसिक. बाप्पाचा टर्नओव्हर काढला ना तर काय लाखांमध्ये आहे का? आपला बी टाइम आहे का? शिंदेमध्ये कोणी मागं नाही राहिलं. दे त्याला चान खारी दे. उद्याच्याला बटर आणि खारी आणायला लागल. संपलंय. सनी, भांडत नको जाऊ. हे बघ, गणपती 10 दिवस, पण बाकीचे 355 दिवस आपल्याला इथं राहायचं असतंय. आणि त्या पोरी संग जास्त फिरू नको. तिच्या भावाला नाही आवडत, कळलं का? तो एक्स लागलाय तिथं जा. स्विगी का फिगी मध्ये 15-20 हजार फिक्स. किती लागतायत आपल्याला? हा? बघू. अहो पप्पा, लाखोनी व्यवहार होणार आहेत आपले. सांग यांना बेसिक मध्ये प्रॉब्लेम आहे यांच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. येतो संध्याकाळी जेवायला नाही मी. अरे होते की नाही तू खटरा होईल चालू? होईल 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 होईल. जरा थांबा जरा. मला सांग, जेव्हापासून हा संघटनेचा अध्यक्ष झाला तेव्हापासून बाला डिस्टर्ब आहे का नाही? हा? आणि टायगर असताना ह्याला पद मिळालं ना, तसा ह्याच्यावर डूक धरून येतो. माझ्या गाडीचं ना लोन होत नाही रे, डॉक्युमेंट नाही म्हणतात माझ्याकडे. पण टायगरला माहित नाही का बाला काय लायकीचं आहे काय रे? अरे त्याला माहितीये म्हणून तर टायगर काय बोलला नाही ना. पण बाल्याला एकदा जामर लावला पाहिजे. नाही लक्षात ठेवा. कसे आपली कामं दिसायला लागली रे. पदबीत आपला बाप्पा फॉर्मला आहे ना, म्हणून जळती त्याची. हे सगळे जुळून येत असताना तेव्हा बघवत नाही पब्लिकला. पण आपण म्हणतो नको उगा लफड्याची रम्मी काय रे? हा, पण तो बाल्या आहे. कुठल्या पण पाण्यात जोकर असल्यागत फिट बसायला बघतोय. हा, 3,000 रुपये हप्ता भरू शकतो मी. माझ्या गाडीचं लोन करून द्या, मी गाडी नवीन घेतो. आपण आर दाखवल्यावर काय करतो? मग खेळ बंद. खेळ बंद. दा चल प्रायव्हेट फायनान्स मधनं लोन घेऊन देतो तुला. हप्ते भरशील ना का? ते पण माझ्या आतापर्यंत कोणाचे नाही दिले का? देवा तुझ्या देणार नाही होय रे? नाही दिलं? नाही दिलं? राव गाय बाने नाही दिलं? राव गाय बाने कोणाचेच देत नाही होय? ते काय मॅनेज आहे तुला? हे चालू आली गाडी. चल निघ. हा, काय डिलिव्हरी का आता? पिझ्झा पिझ्झा खातो का? हा, अरे काय करताय इथं? कशाला टाकताय कचरा? हा, रात्री उंदरा बिंद्रा येतात खायला. अरे कळत नाही का तुला? अध्यक्ष आहे ना तू. आता अध्यक्ष तर काय कचरा गोळा करू का मग? अध्यक्ष बदला तुमचा. तुला शानी आहे. चल निघ. हा, चल चल यार चल, चल. कचरा तुम्हाला माहिती ती कसली किरकिरी आहे. उचल रे बाबा. कशाला टाकले? माझं पण टाक धर. कचरा करून ये रे. आई बापाने काय शिकवलंय का तुम्हाला? स्वच्छ मुली, सुंदर मुली. हा? ओ मेजर, काय इकडे काय विषय? वॉशिंगला आहे का? चल गाडीत बस. काय विषय काय पण? चौकीत चल. चौकीत? काय झालं साहेब? सांगतो गाडीत बस. चल. आपण अटक का करताय ते सांगायला नको का चल साहेब? चौकीत चल. हो, तुला साहेब. सगळं सांगतो. साहेब अध्यक्ष आहेत ते. इज्जत बिज्जत आहे का नाही? होतो का बाजूला? एका फटक्यात आडवा करील. पाणी पण मागून देणार नाही. हो साहेब, चल. जाऊ दे. पोरांना चल, टच चल, नको. चल. अक्षय तू थांब. सांगतो तुला. चल. अहो झालंय काय साहेब? सांगा की साहेब. ए, बस रे. हो बस गाडीत. हो येतोय. ए, चल वाईट बाजूला. गच्ची धरतो काय रे? हा बोल. हॅलो सनी, हा हे बघ याला गाडीतनं नेला पोलिसांनी. काय? हे बघ मी चालली. हा ये तू. हा टेन्शन नॉट. हा इथं ये चौकीत. मी निघाली. तू पोरं घेऊन चौकीवर. बाकीचं मी बघतो. का हो अण्णा, उत्सवात गुन्हे नेहमी कार्यकर्त्यांवरच का दाखल होतात? आता घ्या, कारण फायनली उत्सव हा कार्यकर्त्यांचाच असतो ना. तुम्ही आम्ही नावाला हो. बाबडे असतात तो. हं? बाबडे? अहो बाबडी कसली गाबडी आहेत गाबडी. पण काही म्हणा, तुमच्या वर्दीचा ना आमच्या सणांवर रागच आहे. आमच्या सणवारांवर डोळाच ठेवून असता तुम्ही. म्हणजे वर्षातून एकदाच येतो तरी तुमची बॉम्ब आहे, आमची तक्रार आहे. मग असं करा, या की आमच्या बरोबर ड्युटीला 10-12 दिवस. कसं आहे अण्णा,
अहो गणपती आमच्या पण घरी बसतो, पण एकाही आरतीला आम्ही घरी नसतो. आम्ही रात्री जातो तेव्हा बाप्पा झोपलेला. अहो झिरोच्या बलमध्ये गपचूप दर्शन घेतो. अहो सकाळी उठतो तर पोरं झोपलेली ती आरती आमच्या नशिबात नाही. ना बाप्पा आणायला ना विसर्जनाला, आणि परत आपण बॉम्बलायला मोकळे नाही का. साहेब इमोशनल झालेले. चौकात उभे का तुम्हाला नाही, विनोदाला असली पोरं. पण मी काय म्हणतो साहेब, साधी कानफडात मारली आहे ना, हा त्याच्यात कुठे एवढा विषय वाढवायचा. घ्या ना मिटवून. टायगरच्या भावाच्या कानफडात मारलीये हा मोठा विषय, कानफडात मारली हा छोटाच विषय. अण्णा साहेब जय लंबोदर, FIR करू नका, काय असेल ते अण्णा बघतील. कोण आहे रे तू? हा मला सांगतो मी काय करायचं ते. चल बाहेर हो, बाहेर हो. सनी मंडळाचा उपाध्यक्ष आहे आपला भाऊ. कोण कुत्र ओळखते ह्याला? आईच्या गावात. हो साहेब, त्या दिवशी नाही का सेल्फी काढलो होता आपण, विसरलोय. चल बाहेर हो. आउट. हो बरोबर, एकदम आउटच. अरे थांबा. अल्टिमेटली नो डिसिप्लिन टुडेज यूज कम्प्लिटली. गेट आउट फ्रॉम पोलीस स्टेशन. बघितलं, प्रेमाने सांगितलं की ऐकतात. एन्जॉय. मॅटर वाढवू नका, घ्या मिटवून. का जीपे करू? भीम ॲप पण आहे आपल्याकडं सरकारी, डिजिटल इंडिया. मला हाऊस नाही अण्णा वाढवायची. हा तुम्ही टायगरशी बोलून घ्या. हा टायगर मी. भाऊ काम झालं तुमचं? आता कसं? नाही काळजी करू नका, मी आहे. हा चला. वा 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 वा. धन्यवाद साहेब, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच कोऑपरेशन. अण्णा बाहेर थांबा. कोऑपरेशन असं फॉर्मॅलिटी झाली की लगेच पाठवतो. सगळं सांगतो. जॉब डन, जॉब डन. अरे मिसेस अध्यक्ष मोनाजी, मोनाजी झालंय सगळं. मुळे साहेब आपले आत्ताच नाही का बोलले, आपल्याची फॅमिली आहे, फॅमिली निकटवर्तीय फॅमिली आहे. आता चला चला, डोकं तापलंय त्याचं, अजून नका गरम करू, चढतंय माझ्या. साहेब मी थांबते बाहेर. ओके थँक्यू साहेब, थँक्यू. या रोजच्याला वैतागलोय आम्ही आता. मागच्या वेळी पण असंच बोलला. काय रे बाळ्या, यांनी उगा आणलंय. चल त्या रोजच्या कटकटी झाल्यात. चला चला. आणि एवढं हे का अण्णा, एवढं जाड पाकिट दिलंय त्याला, अध्यक्षाला त्याचा बाप पण सोडेल, कळलं का. आणि कष्टाचा पैसा आहे माझ्या. त्या टायगर सारखा इकडून तिकडून गोळा केलेला नाही. अण्णा थांबले असते तर थांबलो असतो. महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांची बैठक लावली. स्वीकृत तरी होऊ द्या रे, स्वीकृत तरी होऊ द्या तुमच्या आईला. होणार अण्णा. चला, अध्यक्षाला त्याचा बाप पण सोडेल. सुटला बोल लागतो. कॉल करा. कॉर्पोरेशन बिल्डिंग. त्या मुळेच्या हस्ते
गणपतीची आरती केलती. शाल श्रीफळ बाप्पाची फ्रेम मी. दादा तुमच्यामुळे माझं बाळ वाचलं. तुम्ही पैसे दिले नसते तर माझं बाळ वाचलं नसतं. पाया पडते. काय करताय? मला वाटलं मला आपली माणसं येते असं याला येतो भाऊ, धन्यवाद. या. काय ते मुळ्याचं काय? अहो ते मुळेच्या हस्ते आरती केलती. शाल श्रीफळ बाप्पाची फ्रेम मी दिली होती. FB ला फोटो टाकला तर 1000च्या वर लाईक. पण रियालिटी मध्ये काय म्हणला, काय? निघ बाहेर. सोड ना तू. मारला राव मला मारला. काय त्या गमनला लाव रे फोन. टायगर फोन उचला ना. अरे 10ला झोपतो तो. चला. टायगरचं कसं झालंय माहिती का? झालं काम. चल हो लांब. तू आता पुढे चाल घे रे. योग्य वेळ आली की त्याला द्यायचा तो रिप्लाय देऊ आपण. 100% देणार. 100%. हे बघ, त्याला माहिती आहे तू इंटरेस्टेड आहे यावेळी. कळलं का? एका मेहनत दोन तलवारी नाही राहत. अण्णा मेहनत जर का एकच तलवार राहणार असेल ना तर आमची ही तलवार राहणार फिक्स. तू आमचा उमेदवार फिक्स. नाहीतर आम्ही काय सतरंजा उचलायलाच राहायचो. नाही बरोबर आहे तुझं. तू 100% उभं राहिलं पाहिजे. आम्ही काय दोनदा पडलेलो कॅन्डिडेट. आम्हाला कोणी म्हणजे तुझा विचार तरी होईल. लक्षात ठेव, आज तुझ्यासाठी अख्खी असरे जागी आहे. कळलं का? मग अरे ही असरे तू टायगर साठी मॅनेज केली म्हणून मागच्या वेळी तो निवडून आला मी पडलो ना. अरे म्हणजे चालायचंच ते राजकारण. पण कसं आहे ना, या सरेतली माणसं तुझ्या बाजूने आहेत पण बांधली आहे टायगरनी ना. आमच्यावर उपकार म्हणून नाही बांधली. पुढचा अख्खा प्लॉट ढशी केलाय फुल प्रॉफिट मध्ये. अच्छा 1500 घरं उठवली रे याच्यासाठी. आणि आज भावासाठी आपल्याला कॉलला राव. नाही हे बघ, पॉलिटिक्स म्हटलं की ही कोलाकुली आली. असतंच तसं. आता त्या टायगर साठी तुम्ही मला कॉलला का नाही मागच्या वेळी? अरे पॉलिटिक्स आहे रे. पॉलिटिक्स आहे का नाही? यावेळी त्यांनी तुम्हाला कॉलला. पॉलिटिक्स म्हणजे जर का कोलाकोली असेल तर आजपासून मी याला कॉलला. यू काहीतरी काय तू एवढं काय साधा माणूस वाटला का? काय सोपं आहे का ते? लय डेंजर असतं. अरे असं बोलून नाही होत. त्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलायला लागतात. नाही पण जाऊ दे ना, तू त्यात कुठे पडतो. काय तुम्हाला बघायचंय का? काय बघायचंय तुम्हाला? काय दाखवतो? तर ऐकची. डोंट डू दिस लाईक दॅट. अरे कॉमन मॅन आहे हा. काय उचललं रे? दगड मारतो का काय? याला घेऊन ये त्याला. मी बोलतो त्याच्याशी. नाही येणार तो. आपला आदर करतो त्याला देऊचा आदर. बाल्याची पण चूक आहे. मला न सांगता डायरेक्ट मुळेला अटक करायला लावली. दुसरा कोण असता ना आधी तोडावला असता. बघतो काय देऊ इंजेक्शन. भर गणपतीत मारलंय मला आणि मी शांत बसू का? बाहेर लोक हसत असतील माझ्यावर. तू शांत राहा. आपण नुसते शांत राहिलो ना तरी हातभर फाटून येईन त्यांची. मी नाही बसणार शांत. मी घालवणार आहे त्याला. तू बस इथं शांत. अख्ख्या मार्केटमध्ये माझ्याशी असं कोण बोलत नाही हाब. अरे त्या अध्यक्षाला उभं राहायचं इलेक्शनला. अण्णाला तिकीट मिळत नाही किती पण आपटली तरी. वजन नाही पक्षात त्याचं. या पोरांच्या जीवावर उडायला बघतोय तो आपल्यावर. त्यांना आता शिदरून एक लास्ट चान्स मारणार तो. पॉलिटिक्स से बाल्या समजून घे ना तू. तू बस कर तिथं पॉलिटिक्स. ते इगो आर्ट झालाय माझा. बाली काय भाऊ, जेवत्या ताटावरून उठवलं त्याला. भाऊ आपण असंच नाही सोडून देऊ शकत त्याला. कोण बोललं सोडून देणार? बोललो मी? हे बघ दिसतात का? बोट दिसतंय इथं. मारले त्याला पण लागलं इथे.
एक लक्षात ठेव, इन्सल्ट अपमान माणसाला कधीच विसरता येत नाही. आणि आयुष्यात प्रत्येकाला त्याची हटाई मरणापेक्षा जास्त दुःख देणारी वाटते. मी नाही, गीतेत सांगितलंय, हटाई शब्द फक्त आपला आहे. बाल्याकडनं गणगे काढून ए काय चाललंय? अगं बाप्पाचा हरे तो काढते. देवी आहे मी, देवी. देवी बापाला मारते होय. जपळ काय राव तू पण, खेळू दे की पोरीला. अरे दागिने इथं. मग काय आलं? ते चांदीचे मोदक घे. 1 2 3 4 केसेस झाल्यात तुझ्या. बस कर आता. एक पोरगी आपल्याला नसता डोक्याला शॉट व्हायचा. काय शॉर्ट बीट होत नसतो, मी सगळं मॅनेज करतो. डोंट वरी तू. ट्रिपचं काय झालं रे आपल्या? जायचं की, बोललो की तुला. महाबळेश्वर बुकिंग फिक्स आहे. कोकण आणि महाबळेश्वर, आमची जिंदगी ह्याच्यातच जाणार आहे. पासपोर्ट तर काय मिळणार नाही तुला. 100% मिळणार. आता 2च केसेस राहिल्या ना ओपन मध्ये. एकदा नगरसेवक झालो की त्या पण नील करून घेतो. मग फक्त तू आणि मी दुबईला जाऊ. दुबईला साराला भाऊ पाहिजे ना, थेट दुबईत सेकंड हनीमून. साराच होईना इथं भाऊ पाहिजे म्हणे. भाऊ बाल्याला खाली. पुढं गेटवर खाली. मला भांडणं नकोय आता. तू हे सगळं कपाटात नीट ठेव, मी आलोच. मला भांडणं नकोय. मी कोंडूनच येते. मला भांडणं नकोय. मला भांडणं नाही पाहिजे. मला भांडणं नाही पाहिजे. एक दिल होचल बाजूला बाजूला हो गे. ए बघ हा काढ आणि तो मोठा लाव. फ्लेक्स का फाडला? तू बघितलं का? बघितलं असतं ना, तिथल्या तिथंच तुझ्या फोटोवर हार असता. ए तू लवकर उभं पण राहिला रे. पैसे वाया गेले ना माझे. ए सर, त्या मुळ्याला म्हणो 50 मधले 25 पाठवून दे. हा रात्री आसमान जरा फिक्स आहे. बघितलं का? 1 2 3 4 सुद्याचा बर्थडे जोरदार. आईच्या गावात माझा टॅटू. आमचं काळी देतो. हे घमंड बघितलं का? राहू दे राहू दे राहू दे. हे ब आपण आला का?
केक कटिंगला आला ना? मग असं लांबून ये ना, ये. हे बघा, याला म्हणतात इमानदार माणसं, ट्रू लव्ह. अरे नाही, असं नाही, बर्थडे असतं ट्रू लव्ह. आमचे आधारस्तंभ उगा नाही लिहित. त्यांना पण वाटतं ना भाऊनी यायला पाहिजे केक कापायला. वाटतं की नाही? वाटतं. या ना कापायला. ए, 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 ए. नको नको ना. किती गुन्हे दाखल करून घेणार, मग आपण तुला सोडवायला येणार. बास ना, नको ना जीवाला त्रास. आणि एक सरप्राईज आहे, सुद्यासाठी खास सरप्राईज आहे. सरप्राईज कुठे आहे? ये. सुद्याचा बर्थडे, मग सरप्राईज तर पाहिजे ना. हा. 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday. असू दे. ओ अध्यक्ष, या की. राहू दे राहू दे. मग काय चाललंय? बरं चाललंय भाऊ. बरं नाही ना चाललंय. तू फॉलोच करत नाही मला इन्स्टाला. करतो की एक मिनिट. ए, सगळं चांगलं चाललंय, चालू दे ना. का घेऊ कापून? नको. चले बाय. नीट राहा. टायगर टायगर आहे राव. इतके दिवस आपल्यात कधी प्रॉब्लेम नव्हता, पण त्या तर बाळाला लय घाण पडणार आहे मी एक दिवस. इन्स्टाला रील काय टाकले बघितलं का? गणपतीत रिलॅक्स मित्रमंडळ पुढं, दोस्ती ग्रुप माग. हा, स्टेटस ठेवले व्हॉट्सअपला, हातीचले बाजार कुत्ते बोके हजार. लक्ष कुठं असतं तुझं? सगळीकडे व्हायरल केले त्यांनी. जीवेत शरद शतम, पश्येत शरद शतम, वर्धेत शरद श्रद्धेत शरद शतम, शरद शतम शरद शतम शरद शतम. म्हणजे हॅपी बर्थडे संस्कृत मध्ये. कळलं का? वाघोबा येऊन गेलेला दिसतोय तुझा. पायनॅपल फ्लेवर आणला होता. घ्या. हॅपी बर्थडे टू यू. घ्या आता. यांचा चेहरा का असा आधार कार्ड हरवल्यासारखा आलाय रे? ते टायगर पप्पी देऊन गेलाय. तुम्ही कशाला गेला त्याला एवढं खेटायला आणि लेडगो करायला? शिका रे. कळलं का? कधी द्यायची फाईट, त्याची वेळ आपण निवडायची असती. कळलं का? अण्णा पण कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजेत का नको? का नंगा नाच होऊ द्यायचा? तो असेल बाहुबली तिकडं त्याच्या घरी. आता कस असा हे असा स्पार्क होता माझ्यामध्ये. कळलं का? असा स्पार्क दाखवून दाखवून मी तिकीट मिळवलं, झालं काय 2 मतांनी पडलो. ओनली टू. जयला अश्वत्थामा म्हणून फिरतोय तेलाची वाटी घेऊन हातात. कळलं का? अशी बळबळती जखमे. एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी कळलं ना ती 2 मतं कोण होती, त्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून जंगी मिरवणूक काढायची त्यांची, आणि अशी काढायची की कधी कुणाची निघली नसेल. कळलं? अरे याचं काय? ओ माय गॉड, व्हॉट इज दिस? टॅटूज टायगरचा. वा वा. हे बघ अध्यक्ष, तू ट्राय करतो ना कॉर्पोरेशनला, आणि जर तू निवडून आला तर हा असा टॅटू मी माझ्या इथं काढीन. इथं तुझा कुठं? इथं ऑन माय फोरहेड. एक मिनिट, हात मागे घे. हा, इन्स्टा FB ला खायच्या आधी स्टोरी नाही टाकली तर पाप लागतं. लोक इथे सोशल मीडिया डिटॉक्स करतात आणि तुझं काय? डिटॉक्स काय डिटॉक्स?
इथं त्यांनी फोटो टाकला तासभर काय 8-9 लाईक. अरे आपण फोटो टाकायचा अवकाश निसता दूर. अगं नोटिफिकेशन मोबाईल गरम होतो माझा. क्रेज पाहिजे मार्केटमध्ये, क्रेज. कंटाळा नाही येत करे सनी? इतकं स्वतःच्या प्रेमात असतोस ना तू. अरे का नसावं सांग ना, का नसावं? FB ला 2-2 अकाउंट फुल झालेत, इंस्टाग्रामला 12K फॉलोअर्स आहेत, व्हॉट्सअपला 200 ग्रुप, 100ला स्वतः ऍडमिन आहे. चेष्टा नाहीये हे सगळं हँडल करणं. तुला मी रिचार्ज मारायला सांगितलं, ते नाही झालं तुझ्याच्यानं. अगं आउट गोईंग बंद झालंय माझं. अरे ते ना गॅलरीमध्ये खूप माणसं होती, मी विसरले रे. काय तू कॅट करते ना तर फोननी नको नको होतं यार सनी. तुम्हाला इथेही कामाला स्कीम काय सनी करते म्हणलं ना. हाच फरक आहे, हाच फरक आहे. आम्ही प्रोफेशनल गुन्हेगार नाही ना. माझा भाऊ आहे. तुम्ही वेळीच का नाही मिटवत रे सनी? नियमानं पॉलिटिक्स करायची इच्छा ठेवतो आम्ही. आता माझा मित्र नगरसेवक झाला की कळतच तुला आमच्या कामाची स्टाईल. आणि एक कॅट, त्या दिवशी बाप्पाचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून नडिंग झाला आमच्यात. आपल्याला भाईबी नाही व्हायचं, पण जर का समोरचा नडला, चल तुझा भाऊ पण डायरेक्ट कोलंबस. काय झालं काय? बस 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 तू तर बसच बाबा. मला बघून उभं बिभं राहायची काही गरज नाही. रिस्पेक्ट बिस्पेक्ट काय नको आपल्याला. हा काय कॅट काय करते याच्याबरोबर तू? नाही आतापर्यंत सगळं ठीक होतं, पण आता विषय वेगळा आहे. हा हे घरात घुसून ठोकणार आहेत आपल्याला. हा बाबू ये असं बघू नको, घाबरलो ना मी. हा हे उडी मारून किक बिक मारतो घुसले आपल्या एरियातला. बाले काय रे, दोघं भाऊ मिळून घाबरवतात काय आम्हाला? ए बाल्या काय लावलंय? संपव ना आता. तुम्ही काय एकमेकाला आत्ता ओळखता? आणि ए तुला जे करायचं ते तू केलं ना. हा मग एवढूचा विषय कशाला एवढा खेचतोय? काय 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 एवढूचा विषय होय का? हा तुला थोबडलं पाहिजे होतं 4 चौघात, म्हणजे तुला कळलं असतं. हे बाले विषय आपल्या दोघात आहे, पोरीला मध्ये घ्यायचं काम नाही. तेच तर तुला सांगतोय, दोस्ताची बहीण आहे आपले, म्हणजे आपली पण बहीण आहे. आम्ही दोस्त बघून लपटी करतो, असं कुठं पण हात नाही घालत, कळलं का? मार ना, मार मारतो का? मार की. एक बाल्या थंड घ्या, लोक बघतात. चल बाजूला हो, चल. बघू दे ना लोकांना. थांब, सरला पण बघू दे ना तुम्ही कुठं फिरताय ते. ए बाल्या फोन नको. ए थांब. ए सर, बघितलं का तुमच्या बहिणा भाई कुठे फिरतायत? हा हे बघा दाजी आहेत बरोबर, घ्या बोलून. अंकल आहे का वय ग? तुला सांगितलं ना त्याच्याबरोबर फिरायचं नाही असं. काय तू कशाला इतकं लोड घेतोय? तुला काय माहिती नाहीये? तू तुझी एनर्जी नको काय घालू, घरी येऊन बोलू. आणि तू ना फालतूगिरी बंद कर, माझ्या डोक्याला शॉट देऊ नको. चल एक थांबे, मला सोडून जात. थांब, तिला तुला सोडावंच लागणार. हा सर घ्या पुढचं बोलून. ए सान्या, बाल्या सोडेल तिला घरी, तू जाऊ नको. उगाच बाहेर चर्चेचा विषय. समजलं का? 10 मिनिटात चौकात भेटू. बाले सनीला शॉट लयच घाण बसलाय, पण तो काय जास्त बोललाच नाही ना, नाहीतर दुपारीच त्याचा कार्यक्रम फिक्स होता. बाल्याकडे सामान होतं. ए सर, आता काय बहिणी समोर मारू का त्याला? हा ते पण लय शाने आहेत, उगीच वाढवत बसायचे नाहीत. त्यांना जे करायचंय ना ते केलंय त्यांनी ऑलरेडी. अरे पण आपलं नाक फोडलं ना, इज्जतीच्या आयला 4 चौघात घोडा. त्याचं काय? 100% रिप्लाय, सुट्टी नॉट. आता काय पाया पडून माफी मागतो काय? त्याच्या चूक पण तो करणार, रुबाब पण तो करणार. आम्ही काय हलवे? त्याला ठोकणार म्हणजे ठोकणार. हा येडाय का मी? येडाय का? तुझ्याशी बोलतो नाही तर मी येडाय का? एक तर वरडू नको, आणि आता काय आजच मारतो का काय त्याला? ते इकडे. बरोबर आहे रे, याला इलेक्शन दिसायला लागलं ना. आम्ही काय सामान्य कार्यकर्ते. आतापासूनच कॉलायला लागला तू तर.
अरे आम्हाला काही किंमत आहे का नाही? आपण होतो म्हणून त्यांना किंमत होती. आता कळेल त्यांना बाजारात भाव. त्याचं बिल घे रे. तुला पाहिजे ते तू केलंस की रेटून? काय केलं रेटून? अरे मग पुढची वेळ येईपर्यंत आपण काय हातावर हात ठेवून बसायचा का? अरे बिझी कशी राहणार पोरं? हे बाल्या तू फोन ठेव. आता काय नाही, तू फोन ठेव. ऐक माझं. मोबाईल बघ. अरे बॅटिंग आहे आपली. याच्या तर ऐकच्या याला म्हणतात हस्ती धंदा. ए सनी गप गप ठेव. आत्ता काय मॅटर नको. आत्ता मॅटर नको. आत्ता आपण पण पिलेत, ते पण आउट असणार आहेत. सकाळी करू त्याचा कार्यक्रम. बस बस बस. अरे बांगडे भरा बांगडे. तुम्ही तुमच्या दोस्ताला इथं व्हॉट्सअप ग्रुप मधनं काढले आणि तुम्ही काय म्हणता सकाळी बघू. तुला गाडला पाहिजे होता मग कळलं असं तुला. ए सनी हो ना बाबा तू. अरे त्या ग्रुप मध्ये मोना आहे, कॅट आहे, वस्तीतली सगळी माणसं आहे. सगळ्यांसमोर माझी हटाई होणार. तू काय म्हणतो रे? ए कुठे रे तू? भाऊ कायम तुझ्या मनात. आत्ताच टाकतो. Oh, you guys drunk? How cheap? मला रिमूव्ह का केलं? चुकून झालं. चुकून नाही होत बाले. बाबू घाबरू का आता? मेंदू काढून धुतला पाहिजे तुझा एकदा. चिल ब्रो चिल. चुकून झालंय. ऍड कर आणि सॉरी म्हण. आमच्या फॅमिलीत कोणी कोणाला सॉरी म्हणलं नाही आतापर्यंत. वाघ आहे वाघ. खाऊन टाकीन. जळती फुलबाजी घालीन. वाव सो पेनफुल. अरे काय मर्डर केला का काय? बाल्या काय टायगरचा? अरे बाबा ए CCTV आहे इथं चायची तुमच्या. तू एक मेला का? जागे हो. अरे तुझी आई. एक काम कर तू. दुसरं कोणी मिळालं नाही का रे? डोंजे डोंजाला माझं फार्म हाऊस तिकडे जा. जा तिकडे. काय आहे का? काय गाड्या बिड्या आहे का? हे घे याच गाडीची चावी आहे. ऐक ना. चाललं कुठं? ऐक नाही चाललं कुठं? हो 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 हो. फुल लोड आहे. घ्या. आणि 300 रुपयालाच गोळी असते. ओढायला मागे पुढे बघू नका. आणि मोबाईल बिबाईल असतील तर फेकून द्या. बालच होता. अरे तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही करे? तुमच्या आईचं तुमच्या. चल.
भाऊ असं नका करू. सगळी पथकं त्यांच्या मागावर आहेत. खबरी पण कामाला लावलेत. ती मिळाली की सगळे आजार करतो. माझ्याकडे आता खूप टाइम आहे. घेऊन ये त्यांना. आता 3 बॉड्या एकत्रच जाणार, नाही तर एक पण नाही. भाऊ पोरांनाकडे हे बय अण्णा, तू जर त्या पोरांना लपवलं ना तर तुला लपायला अख्खा महाराष्ट्र कमी पडेल. हे बय पळवून पळवून मार. या मुळेच्या बंदुकीची शपथ पहिला तुला ठोकीन, मग त्या दोघांना. सांग तुझ्या भाषेत. हे बघा अण्णा, काही माहीत असेल तर मदत करा. इथं वातावरण तंग झाले. काही झालं विषय वाढेल इथं अण्णा. प्रकरण सोपं नाही राहिलं आता. टायगर भाऊ, तुम्ही बाल्याला घेऊन जा. काय इथं गर्दी जमायला लागली आहे. चौकातली पण लोक आले त्यांच्या. ती सनीची आई, माझे वरिष्ठ फोन करतात. चौकीत टेन्शन नको. पास करे तुझ्या चौकीचं कौतुक. इथं भाऊ गेलाय माझा, त्याच्यापेक्षा जास्त आहे का ते? भाऊ चल. झोपला झोपला भाऊ. झोपला झोप. बाल्या झोपला. येण्यासारखं वागू नको. तुला आवडत नाही ना त्याला उठवलेलं. झोपू दे त्याला. चल भाऊ. बाल्या झोपला. अरे गुड नाईट पण नाही बोलला मला. हा बाल्या झोपला. झोपला. दादा. हा, अण्णांचा फोन वगैरे आलता का? नाही. तुमचा मोबाईल मिळेल का? एक फोन करायचा आहे. आउट गोईंग बंद आहे हो माझं. काय राव, हे काय झालं आपल्याकडनं? अरे भाऊ तू टेन्शन नको ना घेऊ. काय नाही झालं. त्याला नसता टाकला तर आपल्यापैकी कोणीतरी गेलं असतं. आता जर का आपण सरेंडर केलं तर टायगर घालवल आपल्याला. एवढ्यात मरायचं होय? हा, काय होत नाही. चौकी बिवकी करू मॅनेज आपण. आतापर्यंत प्रत्येक भाई सांगून गेलाय एक तरी मर्डर अंगावर पाहिजे. पण आता कळलं ना, विषय साधा नाही भाऊ. फाटून दरवाजा झालाय रे. हा, तू रात्रभर पोरीचा चेहरा 3 महिन्यात बाहेर.
गुन्हा नाही सिद्ध होत भाऊ. गुन्हा रे सन्या 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 पळ, सन्या तू पळ, सन्या मला काय नाही होत तुझा. पळ सन्या पळ, सन्या पळ, पळ सन्या. सनीला का पळवला? तू मारला का त्यांनी मारला? आम्ही नाही मारला साहेब त्याला. आम्ही खरंच नाही मारला साहेब त्याला. तुम्ही साहेब थोडं पाणी साहेब. मूत पितो का मूत? हा मोठं सत्कार्य करून आलाय, पाणी मागतो. हा 5 स्टार ट्रीटमेंट दे याला, 5 स्टार ट्रीटमेंट दे याला. सडके बाजूला मोबाईल. अरे काय तुझ्या अध्यक्षाचं घेऊ? अरे सगळं सेटल केलं तर मॅनेज झालं होतं सगळं. आता मी काय करू अण्णा? आता कळत नाही मला काय करू. सगळे भावापेक्षा मोठा आहे का ते? 2 झुंबूर ए उठ, घे अंगार ते. पोरगी गोड आहे तुझी. हे बघे, ह्यांच्या मारापासून वाचायचं असेल ना तर हिता हा म्हण आणि नंतर वकिलामार्फत कोर्टात बोल काय ते. इथं फक्त जबानी घेतात, लोक पाहिजे तेच बोलतात तिकडं. वकील आहे का एखादा ओळखीचा? हा अरे असला कसला गुन्हेगार तू? हा बायको डबा देऊन गेली. हे घे खा. तू गुन्हा कबूल कर, उद्या तुला कोर्टात हजर करतो. आम्ही केलंच नाही ना. दोस्ती ग्रुप सगळीकडे चालत नसतो. आता बघू तुला कोण वाचवायला येतंय ते. तू तर घरी सांगून टाक परत येत नसतो म्हणून.
काय तो मुळे त्याच्या आईला लयच उडायला लागलाय. मला वाटतं कोणाला तरी जमा करावं लागेल. अध्यक्षाला करू. अरे करू रे बाबा, तरच तू वाचशील. अहो अण्णा, मी एकटा आहे, मी होतो हजर. त्याची फॅमिली तो बाहेर पाहिजे अण्णा. अहो त्याने सोशल वर्कर उगी भाबडा वागू नको, कळलं का? माझा त्या मुळ्याला जो पाहिजे तोच तो जमा करून घेणार. आत्ता तुला ठेवल आणि नंतर त्यालाही जमा करून घेईल. दोघं 12च्या भावात झाल, मग काय करणार? हाताबाहेर चाललंय सगळं. काय शेवटी कोर्ट कचेऱ्या, वकील, नोटरी, खर्च चालूच राहणार आहे. दिस इज अन एंडिंग. हे माझ्याकडे 3 तोळ्याची चेन आहे. ही घ्या, त्या मुळेल द्या. हे घ्या, हे घ्या. टाकू का बुक्की? लाच काढतो का काय तू माझी? लाच काढतो का? अहो नाही. काय तुला काय हे वाटलं का काय? अरे तो अध्यक्ष काळीज आहे माझं, कळलं का? क्लोज टू हार्ट. तुमच्यासाठी वाटेल ते करल मी. घरदार विकून टाकीन. अरे पोराची ती पिगी बँक फुडीन तुमच्यासाठी केळ्यांनो. आणि एवढं बाप्पा लंबोदर, अरे काय येडा आहे का काय तू? हा येडा आहेस? अरे बाबा, हे बघ, तुला असं वाटायला नको की दोस्तासाठी काहीच केलं नाही म्हणून हे ठेवून घेतो, कळलं का? आता मला माहिती आहे की त्या मुळ्याचं काही एवढ्यानी भागणार नाही. हा, त्यामुळे मी माझ्याकडनं पण टाकेल काहीतरी यात. अण्णा आता तुमच्याकडचे टाक. अध्यक्ष आला की देणंच आहे. आम्ही सगळे पोरं कॉन्ट्री काढून तुम्हाला देऊन टाकतो लगेच. कॉन्ट्री धतपाडी? अरे मी आहे तुमच्यासाठी. सॉरी. वाटेल ते करीन, पण तुझ्या केसाला धक्का नाही लागू देणार ना अध्यक्षाच्या, कळलं का? आता हीच त्या मुळ्याची सप्रेम भेट. जय लंबोदर होईल सगळं. होय साहेब, मी बघतो तुझं काय करायचं. नाही ऐक, गुन्हा कबूल कर भाडखाऊ. तसही तुम्ही 3 महिन्यात बाहेर येताच की, कारण तुमच्या मर्डरला कोणी आय विटनेस नाही. मारून टाकायला. मी मारला त्याला, मारला मी त्याला. सनीने नाही. मला मारू नका, मी मारला त्याला. हा, आत न्या. काय पुढे तो? चल आत न्या, सगळी फॉर्मॅलिटी कम्प्लीट करा. चल रे, चल चल उठ. मारला मी, मारला सनीने नाही. चल मागो मागो. सेलिब्रिटी आहे का तो? हो साहेब, पोरे तपली. वाचलंस तू सनी शिंदे. दोस्ताचे पाय. चहा कॉफी नाही घेत मी. मग बॉर्नव्हिटा घेऊ. बारकी पण घे. जावं लागेल तुला. आल्यावर एकेकाला बघतो.
आयुष्यभर कोकण महाबळेश्वर फिरवलं तरी चालेल, पण हे नको. बास झालं मोनाबाई, बास बास. शांत शांत. चालायला सवय नाही तुझ्याशिवाय. तुम्ही काय करत होता मग? मी चहा प्यायला गेलो होतो. तुमच्या जबानीत तर तुम्ही बोनविटा लिहिलंय. हा म्हणजे बोनविटाच. नीट तपास करा जरा आणि कोर्टाचा वेळ वाया घालू नका. नेक्स्ट डेट. आपण बोललो होतो त्याला घालवणार, काल घालवला. आज असते विसर्जन. मॅटर क्लोज. रॉकी शांत. गद्दारी केली टायगर तू. ये साईडला आहे. ए सुद्या फिरव तिकडं. आपलं ठरलं होतं, कोर्ट सांगेल ते फायनल. त्याला जमा केला, त्याचा कबुली जबाब घेतला, पण तू त्याला मारला. शब्द फिरवला तू. साहेब इथं नाही, लोक बघतायत. तुम्ही पिले, आपण बोलू ना नंतर. टायगर पितो का? नाही ना. हा जास्त डेंजर आहे. पोलिसाला फसवलंय त्यांनी. ए मुळे ज्याने माझ्या भावाला मारला त्याला कोर्टाच्या भरोशावर आमच्यावर उडायला मोकळा सोडू का? त्याला ठोकणार होतोच. थँक्यू थँक्यू. फक्त चान्स तू दिला, तुला मनापासून थँक्यू. ए सर. हा झालीये साहेबांना. गाडी द्या, ड्रायव्हर द्या. रिस्पेक्ट इज रिस्पेक्ट. चल या साहेब या. चला. थँक्यू. सोड. ओम शांती. या साहेब या. कसं आहे ना साहेब, तुम्ही जर पकडलं नसतं ना तर आम्ही तयारीतच होतो, पण आमच्या आधी तुम्ही फार्म हाऊसवर पोहोचले. आणि मुळे फुकट नाही गेल तू, पैसे दिलते. आवाज. अरे तुला काय वाटलं पोलीस तुझ्या पैशाच्या पुढे मागत? 4 चौघात ठोकी ना. 4 चौघात ठोकीन. तू आपल्या डोक्यात आता फिट आहे. हा ए आवाज नाही करायचा कुणी. ए शांत शांत. ए शांत रे. चल मागव. चल मागव. आहे मागव. चल माग. हा भाऊ आहे ना भाऊ. लिट्टिल लिट्टिल झालीये साहेबांना. हा शांत राहा. आहे ना भाऊ, आहे ना. मग काय मुळे हे वय मुळे ऑन द स्पॉट घालवी ना. दगड बांधून उजनीत टाकीन.
बॉडी पण नाही सापडणार. चल निक, वन पीस वरती पण नाही घातली आहे. वर्दी आईला तू वर्दीवर आला हा? दुःख भोगल्याशिवाय सुख मिळत नाही आणि वर्दी काय चीज आहे ते अंगावर चढवल्याशिवाय कळत नाही. चल घालो, बघू तुझ्यात किती दम आहे. नागडा करून मारतील तुला, मला काय झालं तर पोलिसाला घालवीन. घालो तुझ्या ताईला तुला माग चल. आता लक्षात ठेवायचं चले कडे कडे निघो सगळ्यांसमोर घालवीन. मी बोल. चले चल निघ चल. तुम्ही घ्या ना बाल्याचं दर्शन घ्या. चालू दे. चहा घेतला का? कुठे गेलते? चौकीत. चौकीत एकटीच? मोना ग, मला सांगायचं ना, मी आलो असतो ना. तू येऊन काय केलं असतस? नवरा मेलाय माझा. आता गुन्हेगार पकडेपर्यंत सारखं जावंच लागणार आहे. तू किती वेळा येणार माझ्यासोबत? काळजी घे. तू पण. आता मर्डर. ते झाल्यावर अण्णाला जिंकून आणणार. अध्यक्षाचं स्वप्न अर्धवट राहिले. त्या टायगरला 100% घालवणार. म्हणजे त्यांची माणसं तुला मारणार, मग तू त्यांना मारणार आणि हे सतत चालू राहणार. मधल्यामध्ये आमचं काय? तुमचं काय? चुका ते करत गेले, आम्ही बघत राहिलो. पहिला वार पण बाल्याने केला आणि स्वतःला वाचवताना तो गेला. अरे मग हो ना सनी, ठीक आहे ना, पण व्हॉट्सअप ग्रुप मधून काढून टाकलं म्हणून मर्डर झाला. गणपतीत त्यांचा गाडा तुमच्या पुढे गेला म्हणून तुमच्यात मारामाऱ्या झाल्या. भर कोर्टात ठोकला रे अध्यक्षाला. म्हणजे जिथे न्याय व्हायला हवा होता तिथे अन्याय झाला. चल बाकीच्यांचं सोड, तुला तरी कळतंय तू काय बोलतोयस? या सगळ्याची काहीतरी गरज होती का रे? बरं, जे झालं ते झालं ना, ते नव्हतंच व्हायला पाहिजे, मला मान्यच आहे. पण जसा त्यांचा माणूस गेला ना सनी, पण तसा आपलाही माणूस गेलाच ना. नाही, दोघांचंही. त्यांच्यामुळं आपला माणूस गेलाय. आज बाल्या असा तर मी नसतो, आणि बाल्या त्याच्या मस्तीमुळे गेलाय. आज मी करतो, सगळं करतो. तू घरी राहा.
बाहेर वातावरण लय खराब आहे. माझा एक मुलगा गेलाय रे त्या भांडणात. कशाला पाहिजे रे ते पुनर्पण. त्या मांडवात इतकी वर्ष आम्ही पूजेला बसलो, वाटलं नाही कधी भांडणं होतील, जीव जाईल कोणाचा. लय झाली ही सगळी मित्रकुत्र. आता काय नको. आपल्यात एवढी ताकद नाही की आपण त्यांना पुरे पडू. झालं तुमचं. संपली कॅशेट. माझा भाऊ गेलाय, त्याचा बदला मी घेणार. आता ह्यांची लायकी ह्यांना तेव्हाच कळणार जेव्हा ह्यांच्या मागं कोयते घेऊन मी लागणार. तुम्ही बोलणार आहे का फक्त उभं राहणार आहे? तपास चालू आहे साहेब. लवकरात लवकर चार्जशीट दाखल करा आणि गुन्हेगारांना अटक करा. साहेब शोध घेतोय पण आरोपी सापडत नाहीये. इतके दिवस काय करताय मग? नेक्स्ट डेट. मी स्वतः बघितले, तो घमंडच होता. घमंड हे नाव आहे? नरेश चव्हाण उर्फ घमंड असं नाव आहे त्याचं. पोरं त्याला घमंड म्हणतात. हे कोर्ट पोलिसांना असा आदेश देत आहे की हा जो कोणी नरेश चव्हाण उर्फ घमंड आहे त्याचा शोध घ्या. शोध घ्या. अण्णा, तुम्ही नगरसेवक झाले पाहिजे राव. आणि लाव अध्यक्ष शेजारी माझा फोटो लाव आणि घाला त्याला दर शुक्रवार शनिवार येऊन हार घाला. काय बोलतोय? हट. काय बोलतोय? अण्णा, आम्हाला तुम्हाला नगरसेवक झालेलं बघायचंय. नगरसेवक झाला पाहिजे. अरे अण्णा, असं काय 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 माणूस आहे मी. काय दुःख बिक्क असतं का नाही? ज्याला म्हणजे जीवाला जीव देणारा माणूस गेलाय. नगरसेवक व्हा. कसला नगरसेवक व्हा? आणि तसं नसतं. तसं नसतं रे. कसं असतं माहितीये का? मला तुझ्याशी बोलायचं नाही या विषयावर. चल. अण्णा तुमच्यासाठी राहिला, आमच्यासाठी तरी व्हा नगरसेवक. सोन्यासारखा माणूस गेला. असा गेला रे डोळ्यासमोर भुर. अरे काय नाही करू शकलो रे मी. त्याच्यासाठी लाज वाटते मला. असं वाटतं का? काय केलं हे? काय केलं मी माझ्या अध्यक्षासाठी? अजून एक विषय बोलायचा होता. ए बाबा बोल 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 बाबा बोल. काय शेवटी गेलाय रे तो माणूस गेलाय. आणि काय? बोल 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 तू बोल. ते पोरांना सांभाळणं अवघड जाते. म्हणजे अध्यक्ष होता तेव्हा तो करायचा सगळं. आता पोरांना काय नाही मिळालं तर पोरं डिस्टर्ब होतील. राजाभाऊ, अरे कुठं आहे तो राजाभाऊ? चला घेऊन या पार्किंगच्या. चावी करा. हे बघ. हे काय चल. हे काय? आजपासून पार्किंग तुझं. हे घे. दिलं. काय लाच काढतो का काय? दिलं तुझे. परत असं भिकाऱ्यासारखं बोलायचं नाही. पोरेत उपाशी मारताय. चल अण्णा चल. जायला मी जरी आलो ना परत तर हकलून द्यायचं मला. काय जर कधी गाडी घेऊन आलो तर पार्किंगचे पैसे घ्यायचे. लावीन घ्यायचे. मला फक्त सूट द्यायची. कळलं का? तुमचंच पार्किंग कधी पण या अण्णा.
परत तुला सांगतोय, असं जर म्हटलास ना की अध्यक्ष गेला, मला कोणी नाही, मला कोणी नाही, मी मारीन. नाही तुझे जय लंबोदर अण्णा. लंबोदर सर्व साक्षी पुरावे झाले असताना सुद्धा पोलीस अजून म्हणतात तपास करायचाय. मला वाटतंय हे जाणीवपूर्वक उशीर करतायत. याची प्लीज दखल घ्यावी. हा मीटिंग होती आर्किटेक्ट बरोबर. नाही एवढे कुठले 700 फ्लॅट्स आहेत फक्त. आपडले ना 1 2 3 4 5. हे झंगूर, 1 सेकंद पण लागणार नाही. इथंच पुरण नवरनं सिमेंट टाका, सापडणार पण नाही कोणाला. डायरेक्ट दृश्यम. आजकाल लय उडायला लागला काय रे तू. याला दाखवतो बरोबर आज मी. लय उडतोय. 1 पीस राहायचं असेल ना, उडणं थांबव. याच्या पोराची अहो माझ्या फादरला का मारतोय? दात आले का रे तुला? मारामारी करतो रस्त्यात, गन काढतो. कुठली गन? कुठे गन? एवढे पण नका मॅनेज होऊ साहेब. मॅनेज का मॅनेज? तू चौकीत चल, तुला दाखवतो मॅनेज कसं करतात ते. पाटील अरे काय 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 चाललंय काय? हात काढा त्याच्या चड्डीतला. काय 100 ओढून काढता का काय? हो साहेब काय चाललंय? गुन्हेगार आहे अण्णा तो. कोण? हा ना गुन्हेगार आहे. हा गुन्हेगार आहे का? या कॉमन मॅन वर हात टाकता तुम्ही? काय एवढे पण मॅनेज होऊ नका. अरे जनाची नाही निदान मनाची बाळगा की. त्या टायगरनी काय दिलंय काय नक्की तुम्हाला असं? अरे तो आज आत आहे, आम्ही बाहेर आहे. उद्या आम्ही आत असू, तो बाहेर असेल. तुम्ही त्याच चौकीवर असणार आहे ना? तो बघतोय मन मोठे, देव बघतोय. इट्स रॉंग आहे. अण्णा हो कंप्लेंट आहे याची. कंप्लेंट तर आम्ही पण केली होती मर्डरची. पुढं काय झालं? टायगरच्या विरोधात आता युद्ध सुरू. एवढा विचार नाही करायचा सनी. अध्यक्ष होता तर असं एक जण तरी हात लावायचं का आम्हाला? आम्हाला बघून सगळ्यांची फाटायची. आणि आज हेच घरी पोलीस बिलीस पाठवतात. मग कसं शांत राहणार? एक मिनिट. हा कॅट बोल. काय? ए गाडी काढ गाडी काढ गाडी काढ. पार्किंग कडे लक्ष ठेव. गाडी काढ लवकर. चल ए शिवाजीनगर कोणा चौडालो. चल 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 ये चल लवकर. मांडवली करण्याची ही काय माझी पहिली वेळ नाही. आयुष्य गेलं मांडवलीत. हे तुला लांब हो जरा. अशा पद्धतीने येतात का? मग हे भाऊ आता हे सगळं जे काय आहे ते वाढवायचं का मिटवायचं ते आपल्या हातात आहे. तुला कालच सांगितलं होतं आम्ही आणगे नाही, बायकांवर अटॅक करत नसतो. पण झाला ना. गुन्हेगारीमध्ये घरच्यांना घेत नाही हा बेसिक नियम आहे. तोडला तू. तुझ्याशी बोललो का? चुप चुप. काय काय त्याला सांग
कोणाशी बोलतो काय बोलतो? तुम्ही आमच्या बाल्याला घालवला, आम्ही रीतसर अध्यक्षाला घालवला. हिशोब नील. नाही नाही, शांतता. आता त्याची बायको केस लावून धरती, आम्ही काय बोललो नाही, बोलणार नाही. रिस्पेक्ट इज रिस्पेक्ट. करेक्ट, वुमन रिस्पेक्ट. पण बाईवर आम्ही अटॅक केला नाही, हे फायनल. बर. आणि लायकीत राहायचं. काय काय चाललंय? सोन्यासारख्या पोराची तू लायकी करतोय पार. अण्णा बस. आपली लायकी नाही याच्याशी बोलायची. हीच वेळ याला 4 चौकात ठोकायची. मध्ये नका पडू तुम्ही, याला आज मी टाकणार. यायची कटकट त्याच्या डोक्यावर पडला का काय तू? सोशल वर्क पार्ट टाइम धंदा आहे त्याच्या फुल टाइम धंद्यात शिरलो तर काय होईल आपलं? अण्णा थांब थांब अण्णा थांब. सीधी बात, नो बकवास. आपला नाद केला ना, रांग लावून टाकीत चौकात. वाघ हे वाघ, खाऊन टाकीन. सांभाळ तुझ्या पिल्लाला. काय गर्दी लावली रे? अरे ते साहेब काय झालं, वॉर्डातले गटार तुंबली आहेत आणि तुम्हाला माहितीये इकडं तिकडं ते त्यांची तोंड पद्धत माहितीये तुम्हाला ती. मग म्हटलं माननीयांसोबत जरा पाहणी करायला जाऊ या सगळ्या वॉर्डाचे. आम्ही काय रे, आम्ही आपले पडलेले नगरसेवक ना, 2-2 वेळा, ते पण 2-2 मतांनी. तुम्हाला तर माहितीच आपली लायकी काय नाही का. यांच्याशी बोला. मला वाटलं कालचं ऍसिड प्रकरण बाहेर आलं का काय. आता मोना बरोबर मी लाव ताकद. माझ्यावर कोर्टात ऍसिड हल्ला झाला साहेब. हे सगळं त्या टायगर भाऊच्या सांगण्यावरनं चाललंय. जस साहेब, आमचे अशिल हे लोकसेवक आहेत, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांना विनाकारण यात गोवलं जातंय. त्यांच्या सांगण्यावरनच चाललंय हे सगळं. जज साहेब, मी आपणास विनंती करतो, माझ्या आशिलाला योग्य न्याय मिळावा. सनीभाई, हे टायगर बाद झाला आता. हा, टायगरला देऊ मुंबईला. आपलं तिकीट फिक्स आहे. आता विजय कन्फर्म झाला पाहिजे. हे उगी एवढी फ्री हिट असताना कुणी रनआउट नको व्हायला. आणि अध्यक्ष जरी गेलेला असला तरी तुला सतरंजा उचलायला नाही लावणार, खांद्यावर ठेवून मिरवणार. होऊ दे काय खर्च व्हायचंय ते होऊ दे खर्च. अण्णा, तो खर्च मला बाहेर काढण्यासाठी करा. अरे अरे अण्णा, एकच गेम वाजवणार, अख्खा जिल्हा गाजवणार. म्हणजे तुझा डिसिजन झाला, चर्चा करायचीच नाही. कसली चर्चा? 12 वर्ष अफेअर आहे रे आमचं, आणि आपण परत तेच आणि त्याच विषयावर बोलतोय. हे पण तुझं मत मला माहितीये, त्याच्या पुढे मी काय बोलू? आणि तू नाही राहिला तर नाही. तो ज्या रेटने टायगरला क्रॉस चाललाय ना, त्याच्यावरून सांगतोय. त्याचं काहीच होऊ शकणार नाही. तो अण्णा त्याचा वापर करून घेतोय. तो कोणाचाच नाहीये. इलेक्शन झालं ना, त्याच्याकडे बघणार पण नाही. अरे आपण कोण, ते कोण? ऐक माझं, लग्न बिग्न करू नको. सांगते ना त्याला,
होईल ना सगळं व्यवस्थित. आता पार्किंग पण बघतोय, पैसे येतात त्याच्या हातात. आम्ही करू की. तू माझं कधी ऐकलंच नाही. तुझ्यासाठी मी कायम रॉंग, पण आज करेक्ट होतो. तुझं लग्न मी लावून देणार. आणि हे फायनल. आले बघ लव बर्ड. खारी पोरानं काय आणलं तर खारी. साडी पण आणली फादर ॲज अ गिफ्ट. कोणाला? आता काय तुम्ही नेसणार आहे का? बघू कशी आहे त्याच्यावर ठरवू. काय फादर तुम्ही. मदर हे घे, परत म्हणू नको तुमच्या घरात फुकट राहतो म्हणून. सुखी राहा. रामराम मंडळी. रामराम. माझ्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनो, आपल्या पक्षाचे खंबीर नेते, पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते, खूपच पारदर्शक, निष्ठावान, ध्येयवेडे असे हे आपले कार्यकर्ते अण्णा ह्यांना आपण आपल्या साजपा पक्षाच्या वतीनं या महानगरपालिकेसाठी आपण उमेदवारी जाहीर करत आहे. पण या कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती आहे, आपण प्रामाणिकपणे हे काम पार पाडावं आणि आपल्या अण्णांना उच्चांकी मतांनी निवडून आणावं अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर ही अशी सभा त्याच्या प्रचारासाठी मी इथं घेतली असती का नाही? पण यावेळी यंदा जे मतदान होणार ते या अण्णासाहेब सातवासाठी नाही होणार, मोनाताईंच्या डोळ्यातील वेदनांसाठी होणार. हिच्या डोळ्यातल्या वेदना तुमच्या पोटातून वोटिंग मशीनमध्ये गेला पाहिजेत. करणार का नाही? करणार ना? विजय थोडक्यात हुलकावणी देतोय मला, थोडक्यात 2 मतं 4 मतं. आईला ही काय हुलकावणी आहे का? पण यावेळी नाही होणार. यावेळी ती 2 मतं मला मिळणार, मला खात्री. जिंकलो तरी मी तुमच्यातच आहे रे, आणि हारलो तरी तुमच्यातच आहे की. 5 वर्ष काय करतोय? बसलोय का नाही? काम करायला टॅग लागतो आणि तो टॅग तुम्ही मला देणार आहे, तुम्हीच देणार आहे. हे बघा, सोमवारी जर तुम्हाला कोणी पैसे द्यायला आलं तर पैसे घ्या. लक्ष्मी चालत इथे सोडताय कशाला? पैसे त्याच्याकडनं घ्या, पण मतदान मलाच करा. करणार का नाही रे? हा. आणि यंदा मतदान त्या चेहऱ्यासाठी होणार आहे. चला येतो मंडळी. जय हिंद, जय महाराष्ट्र. येतो. हा,
तू आलीस मला लय बरं वाटलं बघ. अध्यक्षाला मी परत नाही आणू शकत, पण मी न्याय देणार तुला. मोनावणीला तू स्वतः सोड रे. चला येतो मंडळ. अरे साहेब, हे गाडी काढ रे. कोणाला कसं कोलायचं आणि कोणाशी कसं बोलायचं आपल्याला करेक्ट माहितीये. शांत असताना निरीक्षण आणि योग्य वेळी कार्यक्रम, हे टायगर भाऊची कला आहे. भाऊ एक नंबर कर पोस्ट. त्या दिवशीच ठोकायला पाहिजे होता. डायरेक्ट सिक्सर होता, फिक्स. हे दाजीला लस्सी दे ना, थंडरा म्हणाव. पण भाऊ तो अण्णा त्याला करायला सांगतोय सगळं. अरे बाटलीने दूध पितो का? तुझा पाव नाही म्हणून. आता जर का आपल्या टप्प्यात आला ना तर रिप्लाय कन्फर्म. विटनेस टॅम्परिंगची नवीन केस आणि आधीची 302 याच्यासाठी समोरच्या पार्टीनं कॅन्सलेशन ऑफ बेलचा अर्ज टाकलेला आहे. आपण त्याला उत्तर दिलेलं आहे. इलेक्शन चालू आहे, इलेक्शनचा पिरियड आहे, करंट नगरसेवक आहे. त्यामुळं बाई समोरच्या पार्टीला मॅनेज झालीये आणि आपल्यालाच त्रास देते. पण भाऊ, त्यांनी खूप लावून धरलंय. अटक होऊ शकते. त्या बाईला करू दे काय करायचं ते. पळल पळल आणि मरल. आता माझ्यापर्यंत पोचला. मी जर सूत्र हलवली ना, याला कुत्र विचारणार नाही. सर, सनीला टाका. भाऊ तुला माहिती होतं हे होणार. नाही तो असेल ना मोठा भाई अण्णा तिकडं त्याच्या घरी. करेक्ट आहे. मला मारला, घरापर्यंत आला तो. आता वॉर्निंग बिर्निंग काय नाही, डायरेक्ट शॉट. डायरेक्ट. तुझा बॉइलिंग पॉइंट झालाय हाय, लगेच उकळतोस तू. अरे बाबा, असं नसतं पॉलिटिक्स मध्ये. त्याला मारून आपला काही फायदा होणार नाहीये, कळलं का तुला? अरे कधी नव्हे ते सगळी परिस्थिती आपल्या बाजूनी आहे. माहितीये का तुला? नगरसेवक होऊ शकतो मी. नाही ठीक आहे ना, मी मार खाल्ला, अध्यक्ष केला याच्यात. अरे तसं नाही, तू आता सेफ हो. मॅटर थोडासा सिरियस झालाय. बघितलं? ह्याला कसं कळलं आपण गप्पा मारतोय? हे नाव घेतलं ना, तुला म्हटलं होतं याला मुंबईवाल्यांना देऊ. हॅलो टायगर भाऊ, बोला 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 बोला. सनी पाहिजे. काय 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 गडबड काय? तुला तर माहिती आहे सगळं. हे म्हणजे तू माझ्या पोरांना मारणार, माझा चौक फोडणार, ते तरी कुठं माहित होतं मला? ऐक 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 टायगर, सनीनं काही केलेलं नाहीये. अध्यक्षाच्या बायकोनी ती केस लावून धरलेली आहे, तिच्याशी सेटलमेंट करावी लागेल. कळलं का तुला? हे बघे अण्णा, गेम खेळू नको. तुला निवडून आणण्यासाठी सनी वाटेल ते करायला तयार झाला, याचा अर्थ असा नाही ना निवडूनच आला तू. हॅट्रिक मारणार ना आपण, ती पण ओपन मध्ये. इतके दिवस कोर्टातून काय आला नाही ना, आता करेक्ट इलेक्शनच्या तोंडावरच आलं ना. काय रे अण्णा, मला आत घालून ही टम मारायची का तुला?
आपलं काय बाबा टायगर भाऊ, आपलं काय आता अध्यक्षाची ती बायको आहे, तिने केस लावून धरलीये, नवरा तिचा मेलाय, आता ती काहीतरी करणारच ना. आता हे सारे कुणाची आहे? तुझी आहे. वोट बँक कुणाची आहे? तुझी आहे. तू बघ. सनीला माहितीये का रे? काय रे? काय 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 सनी? अरे हे बघ. हॅलो हॅलो म्यूटच झाला की एकदम. चालू आहे की कॉल? हॅलो जयला या पार्किंग मध्ये ना मी तर बुस्टर नाही टॉवर उभा करू आपण. जायला रेंजचा प्रॉब्लेम. बोल रे, तू बोल. काय रे, ऐकायला येईना का तुला? नाही नाही म्हणलं सनीला माहितीये का अध्यक्षाला मारण्याच्या प्लॅन मध्ये तू पण होता. तूच टिप दिलती. कोर्टात मोनावर अटॅक पण तूच करायला लावला. तुला तर माहिती आपलं नेटवर्क. आम्ही पोचलो ना त्या बाईपर्यंत. माझ्या विरोधात लय घाण वापरला ना तू त्याला. लयच घाण. रॉंग रॉंग रॉंग. एथिक्स नाही, एथिक्स नाही. रॉंग आहे टायगर भाऊ, हे रॉंग आहे. तो विषय वेगळा, हा विषय वेगळा आहे. यात तू बोलायची गरज नाही. मी बघतो, म्हणजे मोनावहिनींशीही बोलतो, सनीबाई पण बोलेल. हा करू शकेल काहीतरी, करू सेटलमेंट आपण. कळलं का तुला? हा ठेव. अण्णा कसली सेटलमेंट करायला लावताय? हा काय ऐकतोय मी? उगाच मांडवली बादशाह व्हायला जाऊ नका. केस माग घ्यायला होता काय आम्हाला? कुणाला? आम्हाला. अरे पॉलिटिक्स एवढं साधं सोपं नसतं बाबा. कसं आहे माहितीये का, तो झालाय अनइझी टायगर, आणि तो अनइझी झाल्यामुळं काही बोलताय, त्याला काहीतरी बोलायचं म्हणून द्यायचं असतं. कानाने ऐकला अण्णा आम्ही. तुम्ही काय बोलला आता? मी काय बोललो? घाबरले कशाला? ठासून बोलायचं ना त्याला. घाबरले कशाला तुम्ही? गैरसमज होतोय तुझा. आम्ही माझी फॅमिली नाहीये का? अध्यक्ष माझा कुणीच नव्हता का? हा माझी नाहीये का फॅमिली ती? सारा 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 आली आहे का इकडं? नाही का? ती सापडत नाहीये. काय? इथे इकडे या, इकडे या इकडे. चल घरी चल. चल मोना तू थांब जरा. झालं? एवढे दिवस तो सांगतोय म्हणजे काहीतरी असेल ना मोने? काही नाही होत. त्यांना करायचं असतं तर आधीच केलं असतं. केलं ना. वाचलीस तू. हे बघ, तुझी नोटीस गेल्यापासून अडचण वाढलीये म्हणून आम्ही बोलतो. आमचं ऐक ना मोने. मी इथंच ठीक आहे. उगाच काय तुझं? आम्ही काहीतरी सांगतोय तुला. सगळेच प्रॉब्लेम मध्ये आम्हाला हाऊस नाही आले. तुला कळतंय का? समजून घे ना. तुला साराला काय झालं तर अजून नाही स्वतःला त्रास करून घेऊ शकत. समजून घे ना मोना. ते लोक काहीही करू शकतात. सनी काय तू मी मोने, मला घाबरवण्यासाठी त्यांनी तसं केलं. परत काहीच नाही. मी जातीय तारखाना.
सवय झाली आहे मला. एक सांगते तुला सनी, वेळ हरवू. आत्ता कुठं कम्फर्ट झोन आलाय आपला आणि कुणाचं ऐकून काय पण बोलतो टाकू का तू? अरे बघवत नाहीये लोकांना, आपली युनिटी बघवत नाहीये. माझी विकेट टाकतो म्हणाला हा, माझी विकेट टाकतो म्हणाला माझी. हा ठरवलं असतं ना, टाकल्या असत्या 10-12 गोळ्यात तिथंच. पण चल रे, लेट गो करून टाकू म्हटलं. यंग ब्लड हे काय. चल इकडे ये. ही मिठी तुझ्यासाठी. अभिमन्यूची एकच गोष्ट आपल्याला शिकवून जाते. काय शिकवून जाते रे? काय शिकवून जाते? हिमतीने हरा, हिम्मत नका हरू. कळलं का? काय बघतो तू? घे. अरे तुझीच आहे, ठेव. तुला काय वाटलंय अण्णांनी माझी चैन ढापली? अण्णा काही चोर? तिला तू फॅमिली म्हणाला, मी कोण आहे? तू कोण आहे? हा कोण आहे? ही कोण आहे? तुम्ही सगळे माझी फॅमिली आहे. ही यसारे माझी फॅमिली आहे. ही यसारे माझी, मी यसारेचा. कळलं का? इलेक्शन ऑन आहे. चल हो बाजूला. आशीर्वाद असू दे. आणि सॉरी, मागाशी मी तुम्हाला टाकल्या बोललो, सॉरी. नाही काय आता काय येणारेच का नाही खाली सोडा? आता काय येणारेच का नाही खाली सोडायला? का अण्णा परका झाला? ती फॅमिली मी कोण नाही का? येणारच का नाही? सॉरी. व्हा पुढे आलंच. चला फादर चला. काय नाही, अण्णाचं आणि माझं मिसअंडरस्टँडिंग झालं. भेटलं ना आता विषय. चल. माझ्याकडे तुला द्यायला एवढंच आहे. बोल. हॅलो. हा बोल. एक्स गांधीनगर मध्ये पोरं पैसे वाटतात. फिट खबर आहे. नाही नाही, अण्णा म्हणला आत्ताच घुसायचंय. काय? तू लवकर खाली, मी पुढे जातो. लवकर ये. नको जाऊस. सनी शिंदे, तुझ्यावर आरोप आहे की तू नरेश चव्हाण उर्फ घमंड याची कट रचून हत्या केलीयस. हा गुन्हा तुला मान्य आहे? हो. तिसऱ्या फेरी अखेर 300 मतांनी आघाडीवर. आरोपी सनी शिंदे याला गुन्हा रजिस्टर क्रमांक 205, अण्णा सावंत 423 मतांनी आघाडीवर. कलम 302 भारतीय दंड संहिता अंतर्गत 12 वर्ष सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. शेवटच्या फेरी अखेर अण्णा सावंत 303 मतांनी विजयी. वाजव ना. अरे नाही. अरे अण्णा, जीतम जीतम जीतम. अरे कसले जितम? गाड्या करणाऱ्यांच्या अरे कसले जितम? गाड्या करणाऱ्यांच्या नाड्या आधी लक्षात यायला पाहिजे होत्या. ए टायगर भाऊ, बुद्धिबळाच्या खेळात विजय लक्षात ठेवायचा असतो. ती आधी किती मेली इकडे तिकडे, हे आता तू कुठं मोजत बसतोस या वयात? आता फक्त ना वॉर्डात परत पोट निवडणूक लागणार नाही याची काळजी घे. चल.
मारलंस ते त्याला? वय काय असेल तुझं? 28. 40 इथंच झाली तुझी. बाहेर गेल्यावर काय? पुण्याचा बेताज बादशाह, तरुणांचं स्फूर्तीस्थान. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी जोकात. कळू दे त्यावेळी आकाशाला तुझी खरी अवकात.